आज असा श्री स्वामी समर्थांची पुण्यतिथी म्हणून केलं आहे आंब्याचं शिरो असं करून बघा. हे एकदम भारी लागतं. एक कढई घेतलं, त्याच्यात एक चमचोभर घरगुती गावठी तूप घातलं म्हणजे स्वाद भारी येतं. 1 वाटी रवो, झिरोचा रवो असतो तो एकदम बारीकात बारीक तो. नंतर एका पातेल्यात 1 वाटी पाणी आणि 2 वाटी दूध घेतलं आहे. जर तापून थंड झालेला असा तर. आणि हे आडयेतले आंबे आडयेत घातलेले असतात कच्चे घेऊन, आमचे नाही असत, आमचे होतले ते मे महिन्यात. नंतर एक चाळणी घेतलं, खाली एक कढई ठेवलं आणि असं रस काढून घेतलं. ही साधी सोपी पद्धत. मिक्सराक लावून रोंबाट करण्यापेक्षा असं रस काढून घ्या, पटपट येतं आणि भांडी पण जास्त होणत नाही. रव भाजून झाल्यावर चिमूटभर मीठ घातलं, दूध पाणी मिक्स केलेला ता घातलं आहे, चवीपुरती साखर, वेलची पावडर आणि ड्रायफ्रूट घातलं आहे. तुमका होय त्या प्रमाणात तुम्ही घाला. नंतर थोडं थोडं करून वाटीभर रस घातला आहे आंब्याचं. ह्यो हापूस आंब्याचो असं, त्यामुळे स्वाद पण भारी आणि एकदम खमंग असं होतं. व्यवस्थित परतायचं. नंतर चमचोभर तूप सोडायचं, मग उसूत लुसलुशीत राहतं. एकदम टेस्ट मस्त येतं. आणि झिरोचं करशात तर एकदम भारी. थोडी लोक जरा जाडसर करतात, सळसळीत होता. असो शिरो करा आंब्याचो, खावा, अप्रतिम चव. आवडतलो तुमका आणि आवडल्यास पटकन माझा चॅनल सबस्क्राईब करा.